नमस्कार मंडळी, आज आपण पुन्हा आलोय। आज आहे महाशिवरात्री। महाशिवरात्री म्हटली का खिचडी येतेच। तर आता आपण दोन खिचड्या बघणार आहोत, दोन टाईपच्या। आधी मी बटाटा खिचडी दाखवते, त्यानंतर साबुदाणा बटाटा खिचडी दाखवेन। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आता ते बघून घेऊया। ही उकडलेली बटाटे घेतलेत मी, यांचे बारीक काप करून घ्यायचेत आपल्याला। नंतर जिरा, मीठ, मिरच्या, कढीपत्ता, उकडलेले शेंगदाणे येते आणि हे भाजलेले शेंगदाण्याचा कूट आहे। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तेल चांगले तापले, आता आपण त्यात जिरा टाकून घेऊया। मिरची, कढीपत्ता, त्यातच आपण हे उकडलेले शेंगदाणे पण टाकून घेऊया। 2 मिनिटं चांगले परतायचे त्यांना। शेंगदाणे चांगले परतलेत, आता आपण याच्यात बटाटे टाकून घेऊया। त्यातच चवीपुरता मीठ, सगळं चांगलं मिक्स झालंय। आता आपण याच्यात शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया। ते चांगलं मिक्स करून घेऊया। आता हिला 5 मिनिटं आपण वाफेवर शिजवू देऊया आणि मग रेडी आहे ही। 5 मिनिटं झालेत, खिचडी चांगली मस्त रेडी आहे। आता आपण साबुदाण्याच्या खिचडीला स्टार्ट करूया। आता आपण साबुदाण्याच्या खिचडीला स्टार्ट करूया। त्यासाठी लागणार आहेत साबुदाणे, बटाटा उकडलेला, कढीपत्ता, मिरची, मीठ, जिरा, शेंगदाण्याचा कूट आणि हे उकडलेले शेंगदाणे। आता आपण स्टार्ट करूया। उकडलेले शेंगदाणे नसतील तर स्किप करू शकता तुम्ही। तेल चांगले तापले, आता आपण त्यात जिरा टाकून घेऊया। त्यासोबत मिरची, कढीपत्ता, अवकाश। त्यात आता आपण बटाटे टाकून घेऊया। थोडंसं मीठ, आता आपण साबुदाणे टाकून घेऊया। त्यासोबत हा शेंगदाण्याचा कूट आहे, त्यासोबत हे शेंगदाणे आहेत। सगळं चांगलं मिक्स केलं मी। आता थोडीशी साखर टाकूया आणि आपण याला शिजत ठेवूया। जास्त नाही टाकायचं, जास्तच गोड होईल ते। आता आपण याच्यावरती तवा झाकण ठेवूया आणि शिजत ठेवूया। 10 मिनिटं झालेत, मस्त अशी खिचडी रेडी आहे आपली। आता आपण गॅस बंद करून घेऊया। मस्त अशा उपवास स्पेशल खिचड्या रेडी झाल्यात।
तुम्ही पण नक्की ट्राय करा. आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत.